नमस्कार, मी स्वाती. माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनभरून स्वागत. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. श्री शिवाय नमस्तुभ्यं. सकाळी उठल्यानंतर सगळ्यात पहिलं देवाचं नामस्मरण घ्यायचं आणि जे आपण कोणतेही कामं करायला सुरुवात केली तर ते काम करताना पण देवाचं नामस्मरण घेतलेलं खूप जास्त चांगलं आहे. आणि विशेष म्हणजे सकाळी पाऊस पडला होता, त्याच्यामुळे मग मी बाहेर काय वॉकिंग केली नव्हती, घरामध्येच वॉकिंग केलेली. नंतर मग श्री जो आहे चिमू दीदी खाते तो का? आज लवकर उठलेला, 7 वाजता तू खातो का? आणि गमी खातो? त्याला ब्रश दिला, मी पण ब्रश मग केला. दूध पे हे. नंतर मग पी के त्यांच्यासाठी नाश्ता बनवलेला आहे. नाश्त्यामध्ये चपाती असं होतं आणि नंतर मग नाश्ता वगैरे झाल्यानंतर मग मी लगेचच लादी पुसायला घेतली आहे. आणि श्री म्हणजे त्या तिघांना पण म्हटलं तुम्ही पहिलं घराच्या बाहेर जायचं, नंतर मग मी लादी पुसून घेते, नाही तर मग तो श्री जर असला. आंघोळ वगैरे झालेली आहे माझी आत्ताच आणि श्री झोपलेला आहे, पिहू बाहेर खेळत आहे. तर आज स्पेशल जेवणामध्ये बनवायचं आहे लेमन राईस. साऊथ इंडियन फेमस डिश आहे ती आणि खूप छान लागतो. चला तर मग आपण बनवून घेऊया आणि नंतर मग मी देवपूजा पण करून घेणार आहे. चला तर दुपारच्या जेवणामध्ये बनायचं आहे लेमन राईस, साऊथ इंडियन स्पेशल रेसिपी. तर सगळ्यात पहिलं एक बाउल मी तांदूळ घेतले आहेत बासमती. तर आपण ह्याला एका बाउलमध्ये काढून मेजरमेंट करायचं आपल्याला, कारण की पाणी पण ह्याला तेवढंच घालायचं. त्याच्यामुळे तर आपण ह्याला 3 वेळेस स्वच्छ पाणी घेऊन 15 मिनिटाला भिजत ठेवूया. तीन वेळेस स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्याला मी 15 मिनटं भिजत ठेवलेलं एक प्लेट त्याच्यावरती झाकून 15 मिनटं झाल्यानंतर त्याला कुकरमध्ये टाकलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला, ज्या बाऊलने आपण तांदूळ घेतले होते त्याच बाऊलने आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. तर इथं मी 1 बाऊल पाणी त्याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि आता बाऊलचा 4था भाग पाणी ह्याच्यामध्ये टाकायचं आहे. तर हे सगळं टाकून चवीनुसार ह्याच्यामध्ये मीठ पण ॲड करायचं आहे. तांदूळ थोडेसे म्हणजे जे नवे तांदूळ असतात आणि जे जुने तांदूळ असतात, जुने तांदूळाला पाणी कमी लागतं आणि जुने तांदूळ असतात पाणी जास्त लागतं. तर ते तांदूळाच्या ह्याच्यानुसार ते पाण्याचं असतं बरं का. नंतर मग कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्यानंतर इकडं मी जो एक कढई घेतलेली आहे त्याच्यामध्ये 3 माप तेल टाकलेले आहे, 3 ते 4 माप. आणि तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी आणि जिरे टाकलेले आहेत. जिरे पण तडतडून झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे तर शेंगदाणे. छोट्या वाटीने 1 वाटी शेंगदाणे घेतले आहेत. शेंगदाणे परतून म्हणजे शेंगदाणे जे आहेत ते आपल्याला 80% परतून घ्यायचे. नंतर त्याच्यामध्ये टाकले आहेत मी बदाम. तुम्ही याच्यामध्ये काजू पण ॲड करू शकता. तर बदाम टाकून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी टाकलेलं आहे लसूण. लसूण जो आहे तो मोठाड वाटलेला लसूण व्यवस्थित असा फ्राय झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी हरभऱ्याची डाळ 1 चमचा आणि 1 चमचा चणा डाळ आहे ती टाकलेली आहे तेलामध्ये. ती पण व्यवस्थित अशी फ्राय करून घ्यायची आणि नंतर मग त्याच्यामध्ये टाकली आहे मी हिरवी मिरची. आणि हिरवी मिरची आपल्याला 2 मिनटं तेलामध्ये व्यवस्थित अशी परतून घ्यायची. नंतर त्याच्यामध्ये टाकलेला आहे कढीपत्ता. कढीपत्ता पण व्यवस्थित असा चटचट होईपर्यंत त्याला परतून घ्यायचं आहे. आणि इथं काय झालं माहिती आहे का, माझ्याकडून हळद टाकायची विसरलेली आहे. हळद जी आहे ती तेलामध्ये टाकायची. इथे मी टाकते आता कोथिंबीर टाकून परत परतून घ्यायचं, कारण की हे शूट करताना स्त्री जो आहे तो म्हणजे त्याचं कुणकुण करणं चालू होतं आणि त्याला कितकित हे करत होते, त्याच्यामुळे मग माझ्याकडून ते राहून गेलेलं आहे. नंतर मी टाकलेलं आहे डायरेक्ट भात. तुम्ही बघू शकता भात जो आहे तो एकदम परफेक्ट असा शिजलेला आहे. त्याच्यामध्ये पाणी जे आहे ते थोडं पण जास्त किंवा कमी प्रमाण झालेलं नाही. आणि आणि नंतर मग मी काय केलेलं आहे, पिहू म्हणले थोडासा मला व्हाईट राईस दे, मग तिला दिलेला. आणि इथं मी घेतलेला आहे 1 लिंबू. तो मी वाटीमध्ये पिळला आणि त्या लिंबाचा रस घेतलेला आहे आणि तो टाकला त्या राईसवरती आणि त्याच्यावरती थोडीशी हळद पण टाकलेली आहे. तर हे सगळं आपल्याला व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे, म्हणजे एकसारखं करून घ्यायचं आहे. हे प्रोसेस करायला मला 5 मिनटं लागलेली
आणि तुम्ही बघू शकता हे कलर जो आहे तो खूप छान दिसतो. नंतर मग चवीनुसार थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे आणि वरतून थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे सजवण्यासाठी. आणि परत ह्याला गॅस इथं आपल्याला बंद करायचा आहे. आणि राईस जो आहे तो झाल्यानंतर मग मी लगेचच पूजा करायला घेतलेली. तर सगळ्यात पहिले देवपूजा करून घेतलेली. नंतर मग स्वामींच्या पारायणाचं पठण करायचं होतं आणि हे करताना खरंच खूप छान वाटतं बरं का. म्हणजे आपल्या घरामध्ये जे देव असतात त्याला पण एक घरातला सदस्य मानूनच त्या आता मस्त असा पाऊस पडत आहे. चला तर मी तुम्हाला दाखवते. छोटा छोटा थोडा थोडा आहे. आणि हे आमच्या इथले लेकरं हे असे खेळतात बघा. आणि ह्या दारासमोर ह्या बाया अशा बसतात बघा. लेकरावाला काय म्हणतात ते, नजर लागत का लक्ष ठेवायचं.